तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण करतोय एक सगळ्यात महत्त्वाचं गणित आणि गणित आहे 6वं. किती एक्सरसाइज आहे? एक्सरसाइज 3.3 6वं गणित. आणि ज्या अर्थी आहे बघा, ज्या अर्थी इथे स्टार मार्क टाकलाय, स्टार मार्क म्हणजे हार्ड गणित. बरोबर की नाही? हे सगळ्यांना कळालं आहे. गाईडमधला स्टार मार्क म्हणजे पुस्तकातलं गणित आणि इकडचा स्टार मार्क म्हणजे हार्ड गणित. आता हे हार्ड गणित आहे, हे पहिलेच ठरले कारण स्टार मार्क टाकलेलं आहे. ह्याला सोपं करायचं काम मी करणार आहे. तुम्हाला फक्त चांगलं लक्ष द्यायचं आहे. पेन बरोबर खेळू नका मित्रा. पेन ठेवून दे खाली. अंशुने कसा ठेवला बघ. इकडे बघा. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स. लक्षात घ्या, ही जी व्याख्या अशी दिली आहे, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स, याला तुम्हाला आपल्या मॅथ्सच्या भाषेत लिहिता आलं पाहिजे. कसं लिहायचं नीट बघा. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ह्याचा अर्थ असा S55. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्सचा अर्थ काय? S55. सम म्हणजे S. किती टर्म्स? 55 टर्म्स. म्हणून इथे काय लिहिलं? 55. डाऊट आहे कोणाला? नो डाऊट. सूरज डाऊट आहे? सूरज, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स असं म्हटले, एक मिनिट थांबा. हा, असं म्हटले, नवीन लोकांना वाटेल लकवा मारला काय ना. जिम केली मित्रांनो, त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन AP is 3300. नाउ प्लीज कॉन्सन्ट्रेट. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे S55. ह्याला काय म्हणायचंय? S55. इजचा अर्थ काय असतो? इज इक्वल टू किती दिलंय तुम्हाला? 3300. इथपर्यंत काय डाऊट आहे का मला सांगा? S55 सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज इक्वल टू 3300. विचारलंय काय? फाइंड इट्स 20th टर्म. आपल्याला फाइंड करायचंय T28, 28वा टर्म शोधायचा आहे. फाइंड इट्स 28th टर्म. किती मस्त गणित आहे बघा. एपीचा पत्ता नाही ना, ए माहिती आहे ना, डी माहिती आहे ना, एन माहिती, काहीच माहित नाही. काहीच माहित नाही आणि काहीतरी फालतू दिलेलं आहे. याच्यातून हे काढायचंय. आहे की नाही? आव्हान आहे की नाही? काहीच आव्हान नाही मित्रांनो. काय सांगा? कारण काय होतं माहिती का, जेव्हा बऱ्याच गोष्टी दिल्या असतात तेव्हा काय वापरू आणि काय नाही हा प्रश्न पडतो. म्हणजे उदाहरणार्थ किचनमध्ये भरपूर सारी भांडी आहेत, तर कुठलं भांडं वापरू हा प्रश्न पडतो. पण भांडी जर 2 असेल तर देयर इज नो कन्फ्युजन. सोपं आहे ना? एकदम सोपं आहे. म्हणजे काय, दिलेला माल एवढाच आहे आपल्याकडे, ह्याला सोडवावं लागणार आहे. दुसरं काय करू शकता का तुम्ही? पर्यायच नाही ना तुमच्याकडे. तुमच्याकडे पर्याय नाही, माझ्याकडे पण पर्याय नाही. ह्याला सोडवल्या गत्यंतर नाही, म्हणजे ह्याला सोडवल्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याला. कसं सोडवायचं? हा विश्वजित, तुझा कान कोणी घेऊन जाणार नाहीये मित्रा. लक्ष दे इकडे. ह्याला सोडवायचं कसं बघा. इथे एन ची किंमत आहे 55. हिअर एन इज इक्वल टू काय लिहायचं? 55. एन चा फॉर्म्युला वापरा मित्रांनो. एन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू. काही डाऊट आहे का कोणाला? असेल तर विचारा. प्रश्न हा पडलाय का तुम्हाला की सर एसएनचा तो दुसरा वाला फॉर्म्युला का नाही वापरला? पडलाय का कुणाला प्रश्न हा? हे म्हणजे कसं झालं, श्रावणात तुम्हाला नॉनव्हेज खायचं नव्हतं, पण म्हणून तुम्ही काय करताय, तरी खाऊ वाटतंय पण खायचं तर नाहीये, मग मटन मसाला वापरताय भाजी बनवायला. किंवा नाही कळलं ना, श्रावणामध्ये श्रावण पाळणारे लोक नॉनव्हेज खात नाहीत, मी पण खात नाही, ठीक आहे. पण एखाद्याला असं असतं की यार खायची तर लई इच्छा आहे, खाऊ शकत नाही, मग एक काम करू, इनडिरेक्टली खाऊ. कसं? भाजी बनवताना मटन मसाला टाकू मुद्दाम, थोडी टेस्ट तर येईल. समजतंय? हे अशी सिच्युएशन आहे. म्हणजे ह्याच्यात तो फॉर्म्युला वापरण्यासाठी काय लागतं सांगा बरं? सांगितलं तुम्ही तुम्हाला काय पाहिजे असतं आपल्याला? टीएन आहे का इथे? टीएन मग आहे ना, श्रावण आहे, नाही खायचं, समजतंय ना. कशाला उगाच काय तो आटापिटा करता? कशाला उगाच हार्ड काहीतरी विचार करता? करूच नका. टीएन दिलेलंच नाही ना, मग कसं काय वापरणार तुम्ही? उपयोगच नाही. आहे असाच वापरा इज्जतीत आपला ओरिजिनल फॉर्म्युला. एनच्या जागी 55 टाका. S55 इज इक्वल टू 55/2 2a. ची किंमत माहिती आहे का रे तुम्हाला? मला पण नाही माहिती, आपण असंच टाकूया, ठीक आहे. एन ची किंमत सांगा. एन ची किंमत, एन ची किंमत अरे वापरली ना, इथं वापरली, इथं वापरली. हा 55, येस 55. 55 - 1 इंटू डी. डी माहिती आहे का? वाट लागणार आहे तुमची. मला ही पण माहित नाही, डी पण माहित नाही. काय करायचं? चला पुढे, लक्ष द्या. पर हे ह्याने भाग पण जात आहेत ना. हा, मग आता इथे ती टाकायची. मी पुढच्या स्टेपला टाकणार होतो हे सगळं आतलं सॉल्व्ह करून, पण इट्स ऑल राईट. S55 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली? 3300 टाकून द्या इथे.
3300 इज इक्वल टू 55/2 2a प्लस 55 मायनस 1 54 इंटू डी. चेक. डाऊट चेक करा. डाऊट असेल तर सांगा. S55 ची किंमत आपल्याला दिलेली आहे, जी किंमत दिली ती आपण टाकली. आता काय करायचं नीट बघा, फार रिस्की पॉईंट आहे. हा जो खाली डिव्हिजनला 2 आहे का नाही, हा इकडे जाऊन मल्टिप्लाय करणार याला. कसं होणार बघा, 3300 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 55 इंटू 2a प्लस 54d. चेक. डाऊट डाऊट आहे का? खालचा आकडा डिव्हिजनचं पलीकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लिकेशन. माहिती ना सगळ्यांना. ओके, आता हे किती झालं, 6600 55 इंटू 2a प्लस 54d. मला माहिती मी फार स्लो शिकवतोय आणि एक एक स्टेप टाकतोय, पण मला सगळी जनता घेऊन जायचंय पुढे. मला फक्त हुशार मुलांचा विचार न करता सगळ्यांचाच विचार करायचा आहे. त्याच्यामुळे मी एक एक स्टेप टाकतोय. 55 मल्टिप्लाय करतो, इकडे गेल्यावर काय करणार, डिवाइड करणार आहे. काय होईल बघा, 6600 डिवाइड बाय 55 इज इक्वल टू 2a प्लस 54d. 55 आणि 66 बघितलं की तुम्हाला थोड्या गुदगुल्या झाल्याच पाहिजेत. सांगा बरं का, कोणत्या टेबलमध्ये येतात? 11च्या टेबलमध्ये. ज्याला हे सुचत नाहीये त्याचं अवघड काम आहे बरं का. सुचलंच पाहिजे ना, 55 आणि स्पेशल नंबर आहेत हे. हां चला, 11 5 जा 55, 11 6 जा 66, 0 जा 0, 0 जा 0. हे 0 0 तसेच लिहायचे. परत 5 ने याला डिवाइड करा, 5 1 जा 5, 5 12 जा 60, 0 0, 120. 120 इज इक्वल टू 2a प्लस 54d. चेक. डाऊट थोडं नीट लिहितो बघा. डाऊट असेल तर सांगा, तसं काय नाही आपलं. मला डिव्हिजन नसेल समजलं, मल्टिप्लिकेशन कुठलं नसेल समजलं, मला काही असेल तर सांगा. ऑनलाईन जो कोणी बघतोय कमेंटमध्ये टाकत चला यार, काहीतरी टाकत चला. निदान येतं टाका, अजून चांगलं शिकवा. असं काहीतरी टाका, काहीच टाकत नाही कोणी. ओके, आता आता हे बघा, आता गेम झालाय बरं का आपला. आपण सगळं काढलंय, आपल्याकडे 2-2 गोष्टी माहित नाहीत. ए पण माहित नाही, डी पण माहित नाही, आपलं काढायचं T28. बरोबर ना. कधी कधी काय असतं माहिती आहे का, कधी कधी असं असतं की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी फार कष्ट करता, फार झटता, एखादं काम तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही वाट बघत असता यार की चला हे एवढं एवढं काम झाल्यानंतर असा असा रिझल्ट भेटेल आपला. पण तसं काहीही न होता, ते काम चालू असताना आधीमध्येच आपल्याला रिझल्ट भेटतो. तसा तुमचा 10वीचा निकाल अचानक लागतो ना. ठीक आहे, आदल्या दिवशी सांगतात, पण तुमचा मूड नसतो, ते तुम्ही आपल्या खेळण्या बिळण्याच्या मूडमध्ये असा निवांत आणि लागतो. असंच काहीतरी या गणितामध्ये होणार आहे. म्हणजे तुम्हाला पारंपरिक पद्धतीने ए काढा, डी काढा, सगळं सगळं ते काहीच करावं लागणार नाही. आपोआप किंमत येणार आहे. कशी येणार आहे नीट बघा, फार विशेष समय. पण आहे ना, एक आणखीन महत्वाची गोष्ट काय बघा, जर तुम्हाला काही छोट्या छोट्या सवयी नसतील मॅथ्समधल्या, तर हे गणित तुमच्यासाठी नाहीये. हे गणित इथेच थांबल आणि तुम्हाला निम्मे मार्क भेटतील. चला पुढे. जर तुम्हाला त्या गोष्टींची सवय नसेल मॅथ्समध्ये, आता या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सिम्प्लिफिकेशन. उदाहरणार्थ एक उदाहरण देतो. समजा x ची किंमत आली आहे 10/2 आणि तुम्ही हेच शेवटचा आन्सर सोडून निघून गेलात, तर हे चुकतंय काहीतरी. काय चुकतंय? होतंय ना. 2 1 जा 2, 2 5 जा 10 करायला पाहिजे की नाही. समजा असं असेल, x इज इक्वल टू 232 अपॉन, चला 232 नको, एक चांगला नंबर घेऊ. ओके ओके, येतोय माझ्या डोक्यात नंबर 132/11. काही लोकांना 11चा टेबल 10 पर्यंतच माहिती आहे की नाही, त्यांची पंचायत आहे बरं का. 11 गुणिले 12 केले घेते 132. बरं थोडा हे जरा कॉम्प्लिकेटेड होतं. 420/6 सोडवाल ना, याला सोडवावं लागेल की नाही, सोडवावं लागेल, हे सांगायची गरज नाही. मग मला नेमकं काय सांगायचंय नीट ऐका. जर हा टर्न तुम्ही नाही घेतला, तर हे गणित तुमच्यासाठी नाहीये. नीट बघा, इथे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. तुम्हाला 2 कॉमन काढावं लागेल.
नाही काढला तर हिथनं पुढं गणित कॅन्सल, संपलं गणित. ह्याच्या पुढे तुम्ही T28 पर्यंत कधीच पोहोचू शकत नाही, नेव्हर. आता तुम्ही म्हणाल का काढायचा, निघतोय म्हणून काढायचा. समजा 53 आला असतं इकडे तर निघला असता का, नसता निघला, मग नसता काढला. जिथं कुठं सिम्प्लिफिकेशन असेल करत चला, त्याचा फायदाच होतो, ठीक आहे, आणि ते अपेक्षित असतं. इथनं मी तुम्हाला म्हणजे समजावं म्हणून थोडं फोडून सांगतो. तरी जमेल, सगळ्यांना 2 न डिवाइड केलं तरी जमेल, हा सगळ्या बाजूला 2 न डिवाइड केलं तरी जमेल. पण जनरली डिव्हिजन वगैरे लोकांना पटकन पचत नाही, म्हणजे बाबा डिव्हिजन कुठं करा हे सुचत पण नाही काही मुलांना. मी मुलांच्या दृष्टिकोनातून सांगतो, कसंही जमेल, तेही जमेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर इथे मी काय केलंय, 2a 54 लिहिलंय 2 × 27. आता बघा कॉमन काय निघाला इकडे, प्लसच्या लेफ्टला आणि प्लसच्या राईटला काय सेम दिसतंय, 2 सेम दिसतोय. 2 काढा बाहेर, काय राहील सांगा आतमध्ये, a + 27d. नक्की कळतंय का, a + 27d. 2 बाहेर आला ना, हे बघा 2 इकडनं आणि इकडनं बाहेर आला, हा a राहिला, इकडचं 27d राहिलं. 2 मल्टिप्लाय करतो, इकडे गेल्यावर काय करणार, डिवाइड. 120/2 = a + 27d. काय होतं, 2 1 जा 2, 2 × 60. काय आलं बघा आपल्याला, a + 27d = 60. रिझल्ट नंबर. याच्या पुढे हे सॉल्व्ह होत नाही, होतंय का मला सांगा, सिम्प्लिफाय का, सिम्प्लिफाय होत नाही, मग याला असंच ठेवा. ह्याच्या पुढची स्टेप बघा. आता आता आपण यथाशर्त प्रयत्न केलेत. काही वेळेला जे म्हणतात की तुम्ही तुमच्या हातात प्रयत्नच करणं आहे, काही वेळेला म्हणजे नेहमीच वाक्य आहे, तुम्ही सगळे प्रयत्न करून झाले, आता ह्याच्या पुढे हे सुटतच नाही, काही झालं तरी सुटत नाही. ह्याला इक्वेशन नंबर टाकल्याशिवाय पर्याय नाही. पण दुसरं काही सोडवण्यासारखं पण नाही आपल्या गणितामध्ये. दुसरी एकच गोष्ट आहे सोडवण्यासारखी, जे विचारलंय ते सोडवू शकता तुम्ही. बघा ना, जे दिलंय ते एवढंच आहे गणितामध्ये, एवढीच इन्फॉर्मेशन दिली. त्या इन्फॉर्मेशनचा उन्हाळ्यातल्या ऊसाचा भोगा कसा करतात रस काढताना, तुम्हाला वाटतं यार काय त्या ऊसाचं चाललंय, म्हणजे टाकून टाकून पार अवघड करून टाकतात पार त्याचं, आहे की नाही. तसं केलं ना तुम्ही, सगळा पार त्याला स्क्रू करून हे आन्सर आणलंय. ह्याच्या पुढे सुटतच नाही, नाही सुटत, तसंच ठेवा, तसंच ठेवा. आता आपण काय करणार आहोत, एकच मिनिटं थांब, काय होईल ती थिंकिंग प्रोसेस ह्यांच्यामध्ये डेव्हलप करायची आहे मला. तू बरोबर बोलतोयस, मी तुझ्या मनातलं ओळखलंय, फक्त आता मी सांगितल्यानंतर मग मला सांग, कारण काय होईल रेकॉर्डिंग खराब होईल रे, बाकी काय नाही. आपण 28 टर्म आपल्याला काढायला सांगितले. मी तुम्हाला काय सांगतो नीट ऐका, तुम्हाला जे गिवन दिले त्याला तुम्ही शेवटपर्यंत सॉल्व्ह केलं की नाही, तुमच्या हातात एवढंच होतं. आता काय सोडवण्यासारखं आहे का, गिवन मधनं काय का सोडवण्यासारखं, काहीच नाही, संपलंय सगळं. आता काय करायचं बघा, आता जे विचारलंय त्याच्याकडे जायचं. विचारलंय काय, T28, मग T28 ला सोडवून बघा एकदा. हे बघा, नाव फॉर T28 n = काय असणार, 28, बरोबर आहे. आता आपण TN चा फॉर्म्युला वापरून बघूया. TN = a + n - 1 × d, बरोबर. करायला काहीच नाही, काहीतरी केलंच पाहिजे ना आपण. चला आता n ची किंमत सांगायची सगळ्यांनी, n ची किंमत सांगायची फक्त सगळ्यांनी, पटापट सांगा, चला फास्ट. T28 = a + टाका यांच्या जागी 28 - 1 × d. T28 = a + 27d, बरोबर आहे. याच्याकडे बघा आणि याच्याकडे बघा, आहे सेम, सापडलं. तो हेच म्हणायचं होतं तुला, मग मला लिहू दे आन्सर, मी तुला विचारतो. ओके, नक्की कळते, आपण सोडवत गेलो, हेच इथे आहे की नाही, आणि ह्याची किंमत किती आहे, डायरेक्ट टाकायची. आता T28 = 60, झाला आन्सर. समजतंय कसं केलंय. याच्यासाठी ए डी काही शोधायची गरज पडली का आपल्याला, काहीच नाही. पण मला सांगायचं काय होतं, गिवन पार्ट संपला सोडून की तुम्हाला जो विचारलाय तो पार्ट सोडवायला चालू करा. तो एका पॉइंटला असा येईल की जे तुम्ही सोडवले, अरे पण ऐका, हे आणि हे मॅच कधी होईल, जेव्हा तुम्ही 2 कॉमन काढाल, कळतंय का. जर 2 कॉमन नाही काढला तर गेमच झाला म्हणायचं. कारण हे बघा ना, हे असं दिसलं असतं, हे आहे का इथं, नाहीये.
जोपर्यंत तुम्ही मिनिमम लाईक मोस्ट सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये त्याला नेत नाही तोपर्यंत ते मॅचच होणार नाही. नक्की कळालंय सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? पक्का? आय होप ऑनलाईन जो कोणी बघतोय त्याला डाऊट नसावा. असेल काय तर कमेंटमध्ये टाका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.